नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 27 एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे असतील, याचबरोबर संपूर्ण विभाग असतील, या संपूर्ण विभागामध्ये तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. राजस्थानचा काही पट्टा असेल त्या ठिकाणी म्हणजे देशभरामध्ये सर्वाधिक तापमान हे राजस्थानमध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी जवळपास 47.5 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान पाहायला मिळणार. राज्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, या ठिकाणी जवळपास 45 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान पाहायला मिळणार. राज्याचा इतरत्र संपूर्ण विभाग असतील, मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअसच्या वरतीच तापमान नोंदलं गेलं. सर्वप्रथम आज दिवसभरात तापमानाचं जर पाहिलं तर डहाणूमध्ये 36.6, गोवा 35.1, हरणाई 33.6, मुंबई कुलाबा 33.7, मुंबई सांताक्रूज 35.8, रत्नागिरी 36 डिग्री सेल्सिअस, जळगाव 43.4, जेऊळ 42, कोल्हापूर 38.2, महाबळेश्वर 33.3, नाशिकमध्ये सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं. पश्चिम महाराष्ट्र खानदेशमधील या ठिकाणी जवळपास 41.5 डिग्री सेल्सिअस, पुणे 40.9, सांगली 40.2, सातारा 40.2 आणि सोलापूरमध्ये 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळते. संभाजीनगर 41.8, नांदेड 42.7, धाराशिव 41, परभणी 42.7, अकोला याचबरोबर अमरावतीमध्ये सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं. राज्याचं जवळपास 45.6 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ब्रह्मपुरीमध्ये 44.1, बुलढाणा 42.2, चंद्रपूर 44.2, नागपूर 44.2 आणि वर्धामध्ये 43.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. यवतमाळमध्ये जवळपास 43 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान आपल्याला पाहायला मिळालं. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर उत्तरेला जो डब्ल्यूडी आला होता त्या डब्ल्यूच्या प्रभावामुळे अजून काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. राजस्थान जसं हीट वाढते त्या ठिकाणी ढगांचं प्रमाण हे वाढण्याची दाट शक्यता येणाऱ्या 24 तासामध्ये आहे. मात्र राज्यामध्ये कोणताही पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर राज्याच्या उत्तरेच्या भागाला या ठिकाणी एक अँटीसायक्लोनिक तयार झालाय. तर हा अतिउंचाचा अँटीसायक्लोनिक आहे. मात्र या अँटीसायक्लोनिकमुळे तापमानामध्ये प्रचंड वाढ आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर गोवा कर्नाटकची बाउंड्री असेल, महाराष्ट्राच्या दक्षिण भागाची जी बाउंड्री आहे, तसंच मध्य प्रदेश छत्तीसगड असेल, आपण बिहारपर्यंतची एक ट्रफ रेषा विखुरलेल्या स्वरूपामध्ये. आता ही जी ट्रफ रेषा आहे या ट्रफ रेषाच्या प्रभावामुळे ही उत्तरेला उष्णता अधिक वाढली. याचबरोबर दक्षिण भाग असेल या भागामध्ये वाऱ्याची डिस्कन्टिन्युटी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सध्या लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर गडचिरोलीचा मध्यवर्ती भाग असेल, याचबरोबर यवतमाळचा चंद्रपूरचा अतिपूर्व भाग असेल, या ठिकाणी 1-2 ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचे लाइटनिंग थंडरस्टॉर्म होण्याची दाट शक्यता. याचबरोबर नागपूरचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी 1-2 ठिकाणी मेघगर्जना पावसाची शक्यता. अन्यथा इतरत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. सांगली असेल, सोलापूर असेल, या 1-2 ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. तसे नाशिकचा काय भाग असेल या ठिकाणी आपल्याला विखुरल्या पद्धतीचे ढग पाहायला मिळतात. म्हणजे या ढगामधून कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आज रात्री राज्यामध्ये पाहायला मिळणार. येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात पावसाची शक्यता फार कमी आहे. जर पाऊस झाला तो फक्त घाटमाथ्यावरती, कोल्हापूरचा काय भाग असेल, सिंधुदुर्गचा भाग असेल, ठराविक वेळापुरता पाऊस अपेक्षित आहे. मात्र जास्त पावसाची शक्यता फार कमी आहे. तापमानामध्ये प्रचंड वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर काही बातम्या याचबरोबर आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी विचारलं होतं की परभणीमध्ये पावसाची शक्यता आहे का? तर परभणीमध्ये सध्या पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र पाऊस जो होणार आहे तो मे महिन्याच्या सुरुवातीपासून पाहायला मिळेल. जवळपास 30 तारखेनंतर काही अंशी राज्यात विविध भागामध्ये तापमान वाढ झाल्यानंतर पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याचा टेम्परेचरचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात प्रचंड टेम्परेचर पाहायला मिळेल. याच्यामध्ये बुलढाणा पूर्व असेल, अकोला, वाशिम, याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर आणि अमरावती हा मध्यवर्ती भाग असेल, या ठिकाणी जवळपास टेम्परेचर 47 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 46. तसेच बुलढाणा, याचबरोबर अमरावती असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, याचबरोबर गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, तसे जळगावचा हा जो पट्टा असेल या ठिकाणी तापमान जर पाहिलं तर 42 डिग्री ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळेल. तसेच सांगलीचा मध्यवर्ती भागापासून पूर्व बाजूला या जो सातारा, पुणे हा जो पट्टा जर पाहिला या ठिकाणी ही तापमान जवळपास 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. काही ठिकाणी 43 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खानदेशमध्ये नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी तापमान 41 डिग्री
ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच कोल्हापूर, सांगलीचा पश्चिम भाग असेल, सातारा पश्चिम, पुणे पश्चिम या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर घाटमाथ्याचा जो घाटमाथ्याचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी तापमान 38 डिग्री ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. कोकणाचा दक्षिण भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. रायगडचा उत्तर भाग, ठाणेचा पश्चिम भाग असेल, मुंबई आणि पालघर या ठिकाणी तापमान 35 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करताना सावधानगी बाळगा. उन्हाचं तुम्ही अजिबात घराच्या बाहेर पडू नये. सकाळी 6 ते 9 पर्यंत शेतात काम करा. त्याच्यानंतर 5 वाजल्यानंतर 6 वाजेपर्यंत शेतामध्ये काम करणं आवश्यक आहे. याचबरोबर बाहेर जाणार असाल तर डोक्यावरती टोपी, याचबरोबर पाण्याची बॉटल तुमच्या जवळ असणे अति आवश्यक आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याचबरोबर IMDचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, वर्धा असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तापमान जवळपास 47 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. हिटवेव्हची प्रचंड लाट त्या ठिकाणी आहे. याचबरोबर बुलढाणा असेल, चंद्रपूर तसेच भंडारा आणि नागपूर या ठिकाणीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणीही उष्णतेची तीव्र लाट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.